व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधूरा है, भाग 167. आज लक्ष्मीपूजन होतं. सूर्यवंशींचं साम्राज्य खूप मोठं होतं. त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होती आणि म्हणून दिवसेंदिवस त्यांच्या संपत्तीत वाढ होत होती. आणि सूर्यवंशी खानदानसुद्धा लक्ष्मीची पूजा करण्यातच मग्न होतं. उतत नव्हतं, मातत नव्हतं, गोरगरिबांची मदत करायचे आणि म्हणून अशाच लोकांकडे लक्ष्मी येत होती, कारण त्यांच्या हातून सगळ्यांचं कल्याण होत होतं. आणि आता सगळ्याच ठिकाणी लक्ष्मीपूजन सुरू होतं. जोपर्यंत मुहूर्त आहे तोपर्यंत सूर्यवंशींच्या सुना सगळीकडे फिरून लक्ष्मीपूजन करत होत्या. प्रत्येक ठिकाणी त्यांना पोहोचायचं होतं. 10-10 मिनिटं थांबायचे आणि पुढच्या ठिकाणी निघायचे, असं सुरू होतं. मग आता राणी पहिल्यांदाच एका ठिकाणी पेट्रोल पंपावर लक्ष्मीपूजन करायला गेली आणि तिच्या हातून तिच्या भावामुळे आरतीचं ताट पडलं आणि राणी खूप घाबरली. तिला तिच्या भावाचा खूप राग आला आणि तिनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, तुला कुठे खेळावं याची अक्कल आहे का? तू जा बरं इथून. आणि तिचा भाऊ घाबरला. बिचारा गाडीत जाऊन बसला आणि रोहीच्याही लक्षात ही सिच्युएशन आली. त्यानं राणीच्या खांद्याला पकडला आणि म्हणाला, राणी काय नाही झालं? आणि घाबरलेली राणी म्हणाली, बघा ना, अपशकुन झाला. सर, मला खूप भीती वाटते. आईंना हे कळलं तर त्या किती चिडतील. रोहित म्हणाला, अगं आईला कसं कळेल? आणि कळलं तर ती नाही ओरडणार, कारण आरती तर झालेली आहे. आणि त्यानं त्याच्या कार्यकर्त्यांना इशारा केला, ते सगळं आवरायला सांगितलं आणि राणीला म्हणाला, चल पुढच्या पेट्रोल पंपावर जाऊया. मग दोघेही तिथून निघाले आणि गाडीत बसल्यावर राणीचा भाऊ रोहितच्या बगलीत बसला आणि रोहितनं त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, घाबरू नकोस, ताई नाही काही बोलणार. तरीही राणी त्याच्याकडे खूप रागात बघत होती. आजचा इतका चांगला दिवस होता, तिला जास्त बोलायचं नव्हतं, चिडायचं नव्हतं आणि लक्ष्मीची पूजा पूर्ण शांत मनाने करायची होती. आणि इथून गेल्यानंतर पुन्हा घरचं लक्ष्मीपूजनही सगळ्यांना करायचं होतं. मग रोहितनं राणी आणि तिच्या भावामध्ये मध्यस्थी केली आणि उगीचच गाडीमध्ये तिच्या भावाला म्हणाला, मला सांग, तुझी ताई पहिल्यापासून अशीच चिडकी आहे का रे? नाही म्हणजे तिच्या नाकावर असाच राग असतो का? आणि तो मुलगा म्हणाला, घाबरून काही बोलतच नव्हता आणि हळूच रोहितच्या कानात म्हणाला, दाजी गप्प बसा, ती खूप चिडलेली आहे. पण आता राणी चिडलेली तर होतीच, पण मनातून खूप घाबरलेली होती. काहीतरी वाईट होऊ नये असं तिला वाटायचं. आणि मग ते सगळेच आपल्या आपल्या नेमून दिलेल्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करत होते. आणि इकडे मेघनाच्या घरीसुद्धा तिच्या आईनं पूजेची तयारी केली होती. ती मेघनाला हाक मारून म्हणाली, मेघना बाहेर ये, अगं लक्ष्मीपूजन आहे, त्यासाठी तरी ये. पण मेघना आता बेडवर पालथी पडली होती भूतासारखी, केस सोडून, आणि एकटक त्या डाव्या हातावर कोरलेल्या आरकडे बघायची आणि म्हणायची, रोहित, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. काहीही म्हणजे काहीही. मी तुझ्यासाठी माझं रक्त सांडू शकते आणि मी माझा जीवही देऊ शकते आणि इतरांचा जीव घेऊसुद्धा शकते. रोहित, काय होईल रे जर राणी तुझ्यापासून दूर गेली तर? तू तिच्यावर खरंच खूप प्रेम करतोस का? मग माझ्यावर सुद्धा तितकंच प्रेम कर ना. मी राणीपेक्षा सरस आहे प्रत्येक गोष्टीत. तरीही मी तुला का आवडत नाही? ती राणीच तुला का आवडते? आणि तुला खरंच खूप त्रास होईल का ती तुझ्यापासून दूर गेली तर? नक्कीच त्रास होईल तुला रोहित, पण हरकत नाही. एक बायको गेली म्हणून काय झालं, मी आहे ना. मी तुझी बायको व्हायला तयार आहे. मी तुला राणीची आठवण येऊनही देणार नाही. इतकं तुझ्यावर प्रेम करेन आणि तिची जागा भरून काढेन. फक्त एकदा तू हो म्हण, आय लव्ह यू रोहित, आय लव्ह यू सो मच अँड एव्हरीथिंग इज फेअर, लव्ह अँड वॉर. असं म्हणून मेघना काहीही करायला तयार झाली होती रोहितसाठी. आणि इकडे तिच्या मम्मीनं तिला हाका मारून मारून कंटाळून स्वतःच लक्ष्मीपूजन करून घेतलं. आणि तिच्या वडिलांना तिने तिची सगळी परिस्थिती सांगितली आणि त्या दोघांनाही मेघनाची काळजीच वाटायला लागली. आता इकडे सूर्यवंशींच्या घरी सगळेच घरी आले आणि घरचंही लक्ष्मीपूजन केलं. तिघींनी मिळून मल्हारराव जानकीला नमस्कार केला, अगदी जोडीनं नमस्कार केला आणि मग पुन्हा हसत खेळत सगळ्यांचं जेवण झालं. सगळे गप्पा मारत होते आणि रोशन सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला, हुश्य, सुटलो बाबा एकदाचं. आता आई, आम्ही कुठेही फिरू शकतो ना, कारण तुझं लक्ष्मीपूजन झाल्याशिवाय तू आम्हालाच बाहेर सोडत नाही.
आणि आता मी उद्या नाश्त्यामध्ये म्हटलं रे चिकन खाईन गं बहिणी. आणि राहुल म्हणाला, मग रोशन आता कोणाची तरी मज्जा आहे बाबा, पहिला दिवाळीचा सण आहे ना. मग आता जावई तर निघाली सासरवाडीला, आणि काही थाट असणार ना आता तिकडे गेल्यावर जावयांचा. काही विचारायलाच नको बाबा. आणि रोहित आपला इकडे फोनवरच होता, त्याचं नेहमी फोनवर बोलणं सुरू असायचं. आणि राणी म्हणाली, मी काय म्हणते रोशन भाऊजी, आता बायकोसोबत तुम्ही निघालाच आहात सासरवाडी, तर तिकडे चिकन खा ना, कारण आता तुम्हाला तुमच्या सासरवाडीतच सगळं गोड लागणार. आणि रोशनसुद्धा पक्का सूर्यवंशी होता आणि तो सिरियस होत म्हणाला, ए वहिनी, मी तिथला जावई आई मुलगा नाही, त्यामुळे मी तिकडं एकही हट्ट करू शकत नाही. मी इथेच भरपूर मनसोक्त खाईन आणि तिकडं जाईन आणि तिकडं गुपचूप बसणार. तशी सोनम म्हणाली, रोशन, तू स्वतःला इतकं परक का करून घेतोस माझ्या घरच्यांपासून. आणि सूर्यवंशी पुत्र रोशन लगेच म्हणाला, माझ्या घरच्यांपासून म्हणजे व्हॉट यू मीन मॅडम, तुझे घरचे आता हे आहेत आणि ते आपले पाहुणे आहेत. आणि सोनम म्हणाली, हो मी मान्य करते, पण तू माझ्या आईवडिलांना स्वतःचे आईवडील मानू शकत नाही का, आणि मुलासारखं नाही राहू शकत का. आणि रोशन थोडा ऑकवर्ड मारत म्हणाला, नाही राहू शकत, मी तिथे जावई म्हणूनच ॲटिट्यूडमध्ये जाणार. एकच सासरवाडी आहे यार, मग सासू सासऱ्यांना आई वडील म्हणायचं आणि सगळ्या नात्यांचा अर्थ बदलून टाकायचा, मला हे आवडत नाही. त्यांचा मान त्यांना मिळेल, पण सासू सासरे म्हणूनच, आणि मलासुद्धा जावई म्हणून मान मिळाला पाहिजे. सांगून ठेव तुझ्या माहेरच्यांना, माझ्या मानपानात काही कमी पडलं नाही पाहिजे. आता मी मोठा झालो आहे, फॅक्टरी सांभाळतोय, त्यामुळे माझ्याशी सगळ्यांनी नीट बोलायचं. तसं आता सगळ्यांनी डोळे मोठेच केले थोडेसे, आणि नेहमी माझ्या मस्करी करणाऱ्या रोशन सासरवाडीत जाण्याआधीच सिरियस झाला होता. आणि सगळ्यात मोठा शॉक तर सोनमला बसला होता. आणि सोनम म्हणाली, रोशन, तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत बरं का. तू लग्नाआधी काय काय म्हणत होतास सांग बरं, आठवतं का तुला, की सोनम तुझे आईबाबा माझे आईबाबा आहे, तुझी फॅमिली माझी फॅमिली आहे, किती गोड बोलला होतास, आणि आता असं बोलतोस का. आणि रोशन मला, हे बघ, ते फक्त मुलगी पटवण्यासाठी म्हणायचं असतं. आता आता मुलगी पटली, सुपारी फुटली, लग्न झालं आणि संसार सुरू झाला, मग आता आपण काय करायचं, सगळ्या रीतीभाती पाळायच्या. आणि मुलगा मुलगा म्हणून मला कमी लेखायचं नाही, कळलं काय, असं तो म्हणाला. आणि सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. आणि हे छोटे नवाब आता चांगलाच रुबाब करणार होते बहुतेक सासरवाडीमध्ये जाऊन. आणि त्याला कोणी काही बोललं नाही, कारण त्याचं बरोबर होतं, कुठलंही नातं संयमानं जपावं लागतं. नाव कुठलंही असू द्या त्या नात्याला, पण त्यामध्ये आदर हवा आणि मर्यादा पाळायला हवी. आणि रोशन सोनमला म्हणाला, आणि तूही आता मला फक्त रोशन म्हणू नकोस, अहो म्हण. तसं सोनमने डोक्यावर हात मारला आणि सगळे तोंडाला लावून थोडं थोडे हसत होते. मग आता संध्याकाळ झाली, सगळे झोपायला गेले. रोहित अजूनही फोनवर बोलत होता आणि राणी तिच्या भावाला अजूनही रागातच बघत होती. ती त्याच्याशी काहीच न बोलता शांत बसली होती. आणि तो म्हणाला, सॉरी ना ताई, माझं चुकलं, मी जातो, हवं तर उद्या पुन्हा तुझ्या घरी कधीच नाही येणार, मला सांग सोडायला. तसं राणीचे डोळे भरून आले. तिनं त्याला जवळ घेतला आणि म्हणाली, नाही रे बाळा, तुझ्यावर नाही रागवले मी, पण जाऊ दे, तुला नाही कळायची माझ्या मनातली भीती. मग रोहितच्या मित्राचा फोन आला आणि त्याच्यासोबत बोलत बोलत तो बेडरूममध्ये घुसला आणि म्हणाला, हो हो नक्की येतो, वेळ मिळाला तर जोडीने येतो, नाहीतर एकटा नक्की येईन आणि भेट घेईन आणि तुम्हाला शुभेच्छा देईन. अरे हो हो बाबा, वहिनी कुठेच नाही जाणार, पण मला वेळ हवा ना. काय म्हणालास, तिला एकटीला पाठवू, नाही रे, हे बघ, तुझी वहिनी माझ्याशिवाय कुठेही जात नाही, ती खूप प्रेम करते ना माझ्यावर, चल बाय, असं म्हणून हसून फोन ठेवला. आणि राणीनं ते ऐकलं आणि म्हणाली, काय, कुठे जायच्या गोष्टी होत आहेत. आणि रोहितने बघितले, तिचा भाऊ अजून जागाच होता. आणि तो म्हणाला, तो अजून झोपला नाही का. राणी म्हणाली, नाही झोपला, मी चिडते ना म्हणून घाबरलाय. आणि रोहित म्हणाला, राणी तू पण ना कोणत्याही गोष्टी मनाला लावून घेतेस. आणि अगं मंकूचा फोन होता, त्याची ॲनिव्हर्सरी आहे परवा, त्यासाठी इन्व्हाइट करत होता आणि म्हणतोय की तुला एकटीला तरी पाठव. आणि मी नाही तुला एकटीला पाठवणार, मी सांगितले त्याला, गेलो तर दोघं, नाहीतर मी एकटा जाईन, नाहीतर कोणीच नाही जाणार.
मग आता राणी तिच्या भावाला म्हणाली, तू झोप. आणि मग तिचा भाव झोपला. रोहित राणीनं खाली अंथरूण टाकलं आणि राणी पटकन त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, सर, मला तुमच्या मिठीत घट्ट पकडा. प्लीज, मला सोडू नका. का कुणास ठाऊक, पण मला आज खूप भीती वाटते. आणि रोहित म्हणाला, तुम्ही बायका पण ना, पाल चूक चुकली तरी घाबरता, पापणी फडफडली तरी घाबरता, ग्रहण आलं तरी घाबरता, आरतीचं ताट पडलं राणी, अगं यात घाबरायचं काय, या सगळ्या घटना योगायोगाने होतात. तरीही हळवी राणी म्हणाली, ते असू द्या काही पण, तुम्ही मला सोडू नका बरं, घट्ट पकडा, असं म्हणून त्याच्या मिठीत शिरली. आणि रोहितनंही तिला घट्ट मिठीत आवळली आणि म्हणाला, राणी, तुझा मूड ठीक करण्यासाठी एक छान आयडिया आहे माझ्याकडे, मी ती अप्लाय करू का? राणी म्हणाली, तशीच निराश होत म्हणाली, कोणती? आणि रोहित म्हणाला, बाथटबमध्ये आंघोळ करूया का? मग तुझा मूड ठीक होईल. तसं दुपारच्या त्या आंघोळीच्या आठवणीनं राणी पुन्हा लाजली आणि हसायला लागली. मग आता दुसऱ्या दिवशी रोशनची इच्छा होती म्हणून राणीनं चिकन बनवलं, अगदी नाश्त्यालाच त्याला खायला दिलं. आणि खात खात रोशन म्हणाला, वहिनी, माझे तुला खूप खूप आशीर्वाद, तू ना खरंच अन्नपूर्ण आहेस, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतेस, जुग जुग जिओ मेरी भाभीजान. तसा रोहितनं त्याला एक फटका दिला आणि रोशन म्हणाला, भ्राताश्री, आता मला का मारलं, माझं काय चुकलं? तुमच्या बायकोची तारीफच करतोय ना. आणि रोहित मला फक्त भाभी म्हण, जान तर ती फक्त माझी आहे. आणि रोशन हसून मला, होय होय होय, असू दे, नो प्रॉब्लेम, पण मला सांग, तू तुझ्या जानला घेऊन तिच्या आईकडे कधी जाणार आहेस? आणि तिलाही फिरू वाटत असेल की. आणि रोहित म्हणाला, आम्ही काश्मीरला निघालोय आणि सुट्टी संपेपर्यंत परत येणार नाही. तशी राणी दचकली आणि म्हणाली, काय सर, आपण काश्मीरला जातोय का? आणि हे कसं ठरलं, कधी ठरलं? तुम्ही मला कधी काही सांगितलंच नाही. आणि सर, मी येणार नाही, मला स्पर्धेची तयारी करायची आहे. आणि तुमच्या तिकिटाचे पैसे वाया गेले तर मला सांगू नका बरं का, कारण हे सगळं तुम्ही मला न विचारता केलं आहे. आणि राणी इतकी रागात, इतकी फास्ट बोलत होती की रोहितनं तिच्याकडे चकित होत बघितलं आणि हात जोडून म्हणाला, ए बुलेट बायको, अगं गप्प बस, किती बोलतेस, किती बडबडतेस. अगं मी असंच म्हणालो. तसं राणीनं सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली, नाहीतर काय, मला किती तयारी करायची आहे स्पर्धेची. आणि मी तर म्हणते, आईकडे सुद्धा जाणार नाही मी, स्पर्धेवरून आल्यानंतर तिला भेटायला जाते. तुम्ही फक्त याला सोडून या. आणि रोहित म्हणाला, राणी, आईपेक्षा स्पर्धा महत्त्वाची आहे का गं? तुझ्या आईचे 2 फोन येऊन गेले मला, राणीला घेऊन या म्हणून, आणि तू आहेस की त्यांना किंमतच देत नाहीस. राणी म्हणाली, सर, आई कुठं पळून चालली का? पण स्पर्धा फक्त एकदाच असते ना. आणि मी काय म्हणते, खरंच तुम्ही जा आणि त्याला सोडा, मी नाहीच येत, मला तयारी करायची आहे. आणि रोहितला राणीचा राग आला आणि ती खूपच इम्पॉर्टन्स देते त्या स्पर्धेला असं वाटलं. मग आता किती पण छोटी गोष्ट असू द्या किंवा मोठी असू द्या, ती मनापासून करायची, हा राणीचा स्वभावच होता. आणि नाहीतर नाहीच गेली राणी आईकडे. स्पर्धेला काही दिवस शिल्लक आहेत म्हणून तयारी करत बसली, म्हणून सोबत फोनवर बोलायची, हसायची, नोट्स काढायची. हे बघून रोहितला जरा रागच येत होता. रोशन सोनम निघून गेले. राणी नव्या जोमानं तयारीला लागली आणि रोहित निघाला तिच्या भावाला सोडायला. आणि जाताना तिच्या आईसाठी खूप खूप शॉपिंग करून गेला. आणि त्यानं तिच्या भावाला विचारलं, तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे? आणि तिचा भाऊ म्हणाला, दाजी, मला ताईनं सांगितलं की मी आर्मी जॉईन व्हावं आणि त्याचं प्रशिक्षण तुमच्या अकॅडमीत घ्यावं. आणि हे ऐकून रोहितला बरं वाटलं. आणि असेच जवान तयार व्हावेत देशाचं रक्षण करायला, असं त्याला वाटलं. मग आता रोहित त्याला सोडून थोडासा इकडच्या तिकडच्या गप्पा मारून पाहुणचार घेऊन परत निघाला. राणी दिवसभर अभ्यास करून थकली होती. राहुल आणि सोनमसुद्धा तिच्या माहेरी गेले होते. घरी जास्त माणसं नव्हती, 4घंच होते आणि थोडाफार स्वयंपाक केला होता आणि तीही थकली होती. आणि तिनं मोबाईलवर गाणं लावलं आणि झोपली. आणि गाणं लागलं होतं, ओ रब्बा कोई तो बताए प्यार होता है क्या, जैसा मुझे हो गया सबको होता है क्या, जैसा मुझे हो गया सबको होता है क्या, हो रब्बा
त्याचवेळी रोहित रूममध्ये आला आणि त्या गाण्याचे बोल त्याला खूप आवडले. एरवी कोणतीही रोमॅन्टिक गाणी न ऐकणारा, न आवडणारा आता मात्र शांत डोक्यानं ते ऐकत होता. राणीकडे एकटक बघत होता. आणि खरंच मलाही तिच्यासोबत कसं, कधी आणि कुठून प्रेम झालं हे तो आठवायला लागला. त्याला त्याचंच आश्चर्य वाटत होतं की मी प्रेमात पडलोय, मी संसार सुरू केला आणि आता इतका प्रेमात पडलोय की मी बाळाची स्वप्न बघतोय. आणि ही अल्लड मुलगी बघता बघता माझी झाली, जिचा मला खूप राग येत होता. ती कधी माझ्या आयुष्याचा भाग झाली हे मलाच कळलं नाही. आणि रोहितने आता ती झोपली आहे हे बघून तिच्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाला, राणी, कधी होशील माझ्या बाळाची आई? आणि काय गाणं होतं बरं ते रोशननं गाडीमध्ये लावलं होतं त्या दिवशी, असं म्हणून तो लग्नाचा दिवस आठवत होता. पण आता असल्या गाण्याच्या बाबतीत कच्चे असलेले आणि नादिष्ट नसलेले रोहित कुमार, त्याला ते गाणं आठवत नव्हतं. तरीही त्यानं डोळे झाकले. तो लग्नाचा दिवस आठवला. त्याला दिसत होतं की लाजून, घाबरून, गोंधळून त्याच्या शेजारी बसलेली नवरीच्या वेशातली राणी आणि लग्नाचं कसलंच कौतुक नसलेला रोहित. साधा नवरदेवाचा ड्रेसही नव्हता सरांच्या अंगावर. कॉलेजमधून आला होता आणि तसंच लग्न लावलं होतं. आणि मग त्या गाण्याचे बोलही त्याच्या कानावर आठवले आणि पडले. समद्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई, कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई. आणि रोहित हसला आणि म्हणाला, येस राणी, कधी होशील माझ्या लेकराची आई, असं म्हणून तिच्या पोटावर हात फिरवला. तसं राणीनं त्याचा हात पकडला आणि गालाला लावून झोपली. मग आज तरी रोहित कुमारनं तिला डिस्टर्ब केलं नाही. तसाच तिला मिठीत घेत झोपला. आणि मंकूच्या ॲनिव्हर्सरीला रोहितला जाता आलंच नाही. आणि मग कोण त्याला पेनल्टी म्हणून पार्टीची शिक्षा फरमावली आणि रोहितनं खुशी खुशी ती मान्यही केली. मग आता बघता बघता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या. 3ही सूर्यवंशी पुत्रांचं रुटीन सुरू झालं आणि रोहितला सुद्धा मुंबईला जायचं होतं 4 दिवसांसाठी. आणि त्याच दरम्यान राणीसुद्धा दापोलीला जाणार होती. आणि राणी खुश होती, पण रोहित नाराज होता. आणि ती पॅकिंग करत असताना म्हणाला, राणी, तू नाराज नाहीस का माझ्यापासून दूर निघालीस म्हणून? आणि राणी म्हणाली, सर, आता मी का नाराज राहू? मला तिथं जाऊन प्रेझेंटेशन करायचं आहे, तयारी करायची आहे आणि मी नर्वस राहून चालत नाही, कळलं का सर? आणि तुम्ही तरी का नाराज आहात? तुम्ही जर गेला असता मुंबईला तर मी इथे एकटी राहिले असतेच की नाही? असं ना तसं तुमचा आणि माझा दुरावा येणारच होता. मग कशाला वाईट वाटून घ्यायचं? उलट बरं आहे, तुम्हीही कामात आणि मीही कामात, म्हणजे आपल्याला एकमेकांशी जास्त आठवण येणार नाही. रोहित म्हणाला, पण राणी, मी यावेळी तुला घेऊन जाणार होतो माझ्यासोबत मुंबईला, इथं ठेवणार नव्हतो. आणि राणी म्हणाली, असू द्या, नेक्स्ट टाईम जाऊया. आणि तो म्हणाला, आणि तुझं कॉलेज? तेव्हा तू कॉलेजचा बहाणा सांगशील. स्पर्धेच्या नावाखाली सख्या आईला भेटायला आली नाहीस आणि कॉलेज बुडवून माझ्यासोबत मुंबईला येशील का आता तू? शक्यच नाही. आणि राणीसुद्धा बेफिकीरपणे म्हणाली, माहीत आहे ना सर तुम्हाला, मग मला कशाला विचारता? आणि तिचं बोलणं त्याला आवडतच नव्हतं. राणी नेहमी अशीच बोलायची, अगदी खरं खरं आणि बिनधास्त. त्याला काय होतंय, याला काय होतंय, आणि असं ती बोलायची. आणि त्याला वाटायचं की तिनं त्याची समजूत घालण्यासाठी म्हणावं, सर, मला तुमच्याशिवाय करमणार नाही, मी येते तुमच्यासोबत, वगैरे वगैरे. आणि नेमकं इथेच उघडं पेंड खायचं. रोहितला तिच्याकडून जी अपेक्षा होती ते ती बोलत नव्हती. तरीही तो तिला म्हणाला, बरं ठीक आहे, मग एक काम कर, मी मुंबईला जाता जाता तुला दापोलीमध्ये सोडतो, त्या सगळ्यांसोबत तू जाऊ नकोस. आणि राणी म्हणाली, सर, आता हे काय बोलणं झालं तुमचं? हे योग्य आहे का हो? तर अजिबात नाही, मला सगळ्यांसोबतच जाऊ द्या. उगीच आपण श्रीमंत आहोत म्हणून आणि मी तुमची बायको आहे म्हणून मला वेगळी ट्रीटमेंट नको. मी मनोजसोबतच दापोलीला जाणार, म्हणजे प्रवासातसुद्धा आम्ही तयारी करू. रोहितला आता राग आला. मनोज, मनोज आणि मनोज. तरीही तो तिचा मूड ऑफ होऊ नये म्हणून म्हणाला, ठीक आहे, जा तू, पण तू तुझी काळजी घे. सोबत मेघना मॅडम आहेत आणि दुसरे सर आहेत. काही अडचण आली तर मला फोन कर. आणि राणी म्हणाली, सर, नक्की फोन करीन मी तुम्हाला. आणि तुम्हीही तुमची काळजी घ्या आणि आता झोपा, सकाळी लवकर उठून जायचं आहे ना. असं म्हणून रात्री राणी लवकर झोपली आणि रोहित मात्र खिडकीतून बाहेर बघत बसला. त्याला उगीच हुरहुर वाटत होती आणि राणीला जायला नको आहे असं त्याला का वाटत होतं कुणास ठाऊक. पण आता तिकडे जाण्यासाठी इतकी एक्साइट असलेली राणी, तिला जर म्हणालो की जाऊ नको तर ती मला घटस्फोट द्यायला तयार होईल, पण दापोलीचं जाणं कॅन्सल करणार नाही. इतकी
सिरियस आहे ती या स्पर्धेसाठी, असं त्यांना वाटलं. आणि रोहित गप्प बसला. मग सकाळ झाली. रोहितला अजून वेळ होता जाण्यासाठी. राणी मात्र त्याच्या आधी तिची बॅग घेऊन निघाली. तिनं देवाला नमस्कार केला, जानकी मल्हाररावांना नमस्कार केला आणि मल्हारराव तिला आशीर्वाद देत म्हणाले, हा किल्ला सर करूनच यायचं. आपल्या कॉलेजसाठी बक्षीस घेऊनच यायचं, तेही 1 नंबरचं. आपल्या घराण्याचं, नवऱ्याचं, सासऱ्याचं नाव उज्ज्वल करायचं. आणि राणी हसून म्हणाली, हो बाबा. मग आता राणीनं राहुल, रोशन, सपना, सोनम सगळ्यांकडे बघितलं. राजलक्ष्मीचा सुद्धा गोड पापा घेतला. सगळ्यांची भेट घेतली, बॅग घेतली आणि ती उंबऱ्यातून बाहेर जाणार इतक्यात नर्वस झालेला रोहित म्हणाला, राणी. तसं राणीनं पाठीमागं बघितलं. तिचा पाय उचलला सुद्धा होता आणि उंबऱ्याला तिचा पाय थडकला आणि तिचं जोडवं तिच्या बोटाला लागलं. बोट रक्तबंबाळ झालं. तशी आई ग म्हणून राणी खाली बसली आणि रोहित पळतच आला. तिचं रक्ताळलेलं बोट बघून म्हणाला, रोशन पटकन फर्स्ट एड बॉक्स आण. आणि रोहितनं तिला पट्टी लावून दिली आणि म्हणाला, सॉरी, मीच तुला हाक मारली आणि तुझं लक्ष भरकटलं. राणी थोडीशी उशिरा गेली तर चालणार नाही का गं? तरीही राणी म्हणाली, नाही सर, माझ्यासाठी सगळे थांबलेले आहेत, मला गेलंच पाहिजे. रोहित म्हणाला, ठीक आहे, मी सोडतो तुला, असं म्हणून तो तिला गाडीत घेऊन निघाला. जिथं मेघना, मनोज आणि दुसरे स्टुडंट तिची वाट बघत होते. मग राणी पटकन आली आणि मनोजच्या शेजारी बसली, कारण तेवढी एकच जागा शिल्लक होती. आणि रोहितला त्याचाही राग आला आणि तो तिला बाय करायला लागला, तर तिचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. फार एक्साईट होऊन मनोजसोबत बोलत होती. आणि सपना, मेघनाच खाली उतरली आणि रोहितला म्हणाली, रोहित सर, आम्हाला हॅपी जर्नी म्हणणार नाही का? आपल्या कॉलेजसाठी आम्ही बक्षीस घेऊन येणार आहोत. आणि राणी किती हुशार आहे बघितलं ना, ती नक्कीच तिथंही झेंडा लावणार, अशी मेघना दुहेरी अर्थानं म्हणाली आणि हसायला लागली. मग आता गाडी सुरू झाली आणि मनोज राणीला म्हणाला, राणी, सरांना बाय तरी म्हण, ते अजून थांबलेत. मग राणी रोहितला म्हणाली, सर तुम्ही पण निघा ना, हॅपी जर्नी. आणि तुम्ही फोन करू नका, मीच तुम्हाला फोन करेन, नाहीतर मी नाही फोन उचलला की तुम्हाला राग येतो. आणि रोहित म्हणाला, ठीक आहे. मग आता राणी तर निघून गेली. रोहित उदास झाला आणि इकडे जानकीची पापणीसुद्धा फडफड करायला लागली. आणि तिला कळेना की अचानकच पापणी का फडफड करते. काही अपशकुन तर घडणार नाही ना, असंही तिला वाटलं. दोन्ही मुलं बाहेर जाणार होती, रोहित आणि राणी, आणि तिचा जीव घाबराघोबरा झाला. सपना म्हणाली, राणी गेली तर घर किती सुनू सुनू वाटतं ना. खरंच तिच्या बडबडीनं आणि घरात इकडून तिकडं बागडण्यानं खूप छान वाटतं. एखाद्या लहान मुलीसारखी ती सगळीकडे पळत असते. आणि राहुल म्हणाला, सपना, अगं येईल ती 2 दिवसांनी आणि विजयी होऊन येणार बघ तू. आणि रोहितला वाटलं की बापरे, बायकोशिवाय राहणं, आता रोहित सूर्यवंशी तुम्हाला शिकावं लागेल. आणि ती तुझ्या आधी निघून गेली तर तुला वाईट वाटते का? मग जेव्हा तू तिच्या आधी निघून जातो, ती तुझी वाट बघत असते किंवा तू मुंबईला असतो, तेव्हा त्या बिचारीचं काय हाल होत असतील. आणि नशीब मला तरी काहीतरी काम आहे. रिकाम टेकड्या लोकांना वाट बघण्याशिवाय काही कामच नसतं. आणि आता मीही मुंबईला निघतो म्हणून तो निघाला. आणि बघता बघता हे 4 दिवस संपून जातील असं त्याला वाटलं आणि त्यानं मनाला समजवलं. मग आता राणी कितीही म्हणाली होती की फोन करू नका, तरीसुद्धा रोहितनं तिला दर तासाला फोन करायचं ठरवलं. आणि राणी म्हणाली, काय झालं सर, तुम्हाला मी सांगितलं ते विसरलात काय? आणि रोहित तिला दम देत म्हणाला, गप्प बस, जास्त शहाणपणा करू नकोस, तुझी काळजी वाटते म्हणून फोन करतोय. आणि नीट झोपायचं, दरवाजा लावून झोपायचं. परक्या शहरात परक्या हॉटेलमध्ये राहणार आहात तुम्ही, अल्लडपणा करशील आणि दरवाजा उघडा ठेवशील, एवढंच सांगायचं होतं. आणि ती हसून म्हणाली, बरं. आणि तुम्ही निघालात का? रोहित म्हणाला, हो. आणि आता मेघना मात्र राणीकडे आणि मनोजकडे नुसती एकटक बघायची आणि मनातल्या मनात तिचा प्लॅन आखत होती. आणि तिनं ते आर लिहिलेलं नाव मोठ्या पट्टीचं घड्याळ घालून झाकून टाकलं होतं. तिला हवं तेव्हा बघायची, नंतर घड्याळाच्या खाली झाकून टाकायची. आणि आता काही अंतर गेल्यावर राणीला मळमळ व्हायला लागली आणि तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला. तिनं गाडी थांबवली. मनोज म्हणाला, अगं राणी, काय झालं, तुला त्रास होतोय का प्रवासाचा? राणी म्हणाली, हो रे, पण याआधी असं कधीच झालं नाही, मी खूप लांब प्रवास केलाय की. आणि तिच्या उलट्या वाढायला लागल्या. आणि आता मनोज म्हणाला, मॅडम, आपण हिला डॉक्टरांकडे नेऊया का? मेघना सुद्धा राणीला गोड बोलत म्हणाली, बरं. राणी, आता काही किलोमीटर अंतरावरच हॉस्पिटल असेल, तोपर्यंत दम धर बरं का.
मग आता ते गाव आलं, गाडी थांबली आणि मनोज राणी हॉस्पिटलमध्ये निघाले. आणि राणी डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर माझ्या उलट्या थांबत नाहीत, प्लीज मला लवकर बरं करा, माझी उद्या स्पर्धा आहे. आणि डॉक्टरांनी तिच्याकडे बघितलं आणि म्हणाले, लग्न झाले का? राणी म्हणाली, हो, 1 वर्ष होऊन गेलं की आमच्या लग्नाला. आणि डॉक्टर मनोजला तिचा नवरा समजले आणि म्हणाले, अहो मग आता लग्न झालं आहे म्हटल्यावर उलट्या होणारच की. मिस्टर, मी आत्ताच तुमचं कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि सांगतो की तुम्ही बाबा होणार आहात, कारण तिच्या उलट्या आणि तिची लक्षणं बघून कळतंय मला, चेक करायची सुद्धा गरज नाही. हे ऐकलं आणि मनोज राणी चकितच झाले. आणि राणीला आठवलं की आपला महिना उलटून काही दिवस झालेले आहेत, पाळी आलीच नाही. मनोजनं सुद्धा राणीकडे थक्क होऊन बघितलं आणि डॉक्टरांना म्हणाला, नाही नाही डॉक्टर, अहो तुम्ही गैरसमज करून घ्या नका. ॲक्च्युली ती माझी मैत्रीण आहे, मी आणि तिचा नवरा दुसराच कोणीतरी आहे आणि आम्ही स्पर्धेसाठी निघालो आहे, बास इतकंच. आणि डॉक्टर हसून म्हणाले, अरे बापरे, असं का? सॉरी. पण मॅडम, तुमच्या नवऱ्याला सांगायला काहीच हरकत नाही की ते बाबा होणार आहेत. तरीही तुमच्या कन्फर्मेशनसाठी आपण चेक करूया, असं म्हणून डॉक्टरांनी तिला प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचं किट दिलं. राणी बाथरूममध्ये गेली आणि चेक करून आली. आणि आता त्यावरून डॉक्टर म्हणाले की यू आर प्रेग्नेंट, काळजी घ्या. आणि हे ऐकलं आणि राणीनं डोळे झाकून घेतले आणि काळजावर हात ठेवला. ज्या गुड न्यूजची ती वाट बघत होती ती अशी समजावी. आणि हे सरांना कळल्यावर किती आनंद होईल. राणीकडे आता रोहितसाठी खूप मोठं सरप्राईज होतं. आणि मग औषध घेऊन ते बाहेर पडले दोघे. मनोजने तिच्या खांद्यालाच पकडलं आणि म्हणाला, आता तुझ्या नवऱ्यापर्यंत पोचवेपर्यंत मला तुझी काळजी घ्यावी लागणार आहे बाबा, चल. पण राणी, तू इतक्या लवकर आई होण्याचा निर्णय कसा काय घेतलास गं? राणी हसून म्हणाली, मनोज, हे कोणालाही सांगू नकोस प्लीज, मला यांना सरप्राईज द्यायचा आहे. आणि मनोज खांदे उडवत म्हणाला, ते तू बिनधास्त देऊ शकतेस, मी कशाला कोणाला सांगतोय. पण राणी, मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. आणि या प्रेग्नन्सीमुळे तू खुश आहेस ना, मग आणखीन काय पाहिजे. मग राणीनं पोटावर हात ठेवला, गालात हसत म्हणाली, का खुश नसणार, हे बाळ आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. आणि आता बघूच या रोहित कुमारची रिॲक्शन काय येते. आणि ही बातमी मी स्पर्धा जिंकली या गोड बातमीसोबत सांगणार, तेही परत घरी गेल्यावर. असं म्हणून राणीला खूप आनंद झाला होता. आणि का नाही आनंद होणार, जगातलं सगळ्यात मोठं सुख तिच्याजवळ होतं. आणि त्याचवेळी राणी मनोज इथे नाहीत हे बघून मेघनानं फोन केला आणि म्हणाली, हॅलो, रात्रीची सगळी तयारी करून ठेवा, आम्ही 2 रात्री राहणार आहोत, तर काम झालंच पाहिजे, मी त्या दोघांना घेऊन येते. आणि समोरून उत्तर आलं, नक्कीच मॅडम, तुम्ही या. आणि मेघना खुनशीपणानं दूरवरून येत असलेल्या मनोज राणीला बघून हसली आणि म्हणाली, लवकरच तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे, ईश्वर तुम्हाला तो धक्का सहन करण्याची शक्ती देवो, बेस्ट ऑफ लक. मग आता काय होईल आणि काय आहे मेघनाचा प्लॅन? राणी रोहितला सांगू शकेल का ती त्याच्या बाळाची आई होणार आहे? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.